सात्विक वितरी विकल्पी शिष्य एकते केवळ दांभिक एकते ज्ञानठक अति धूर्त. गुरुचे लक्षण सांगून झाल्यावर नाथ महाराज शिष्यांचे लक्षण सांगताय. काही शिष्य वरी दिसते सात्विक, वरवरचे सात्विक दिसतात आणि आतमध्ये त्यांच्या विकल्प भरलेला राहतो. काही विकल्पांना असे भरलेले असतात, काही दांभिकही असतात आणि काही अति धूर्त. अति काय असतात? धूर्त, फसवणारे, ज्ञानठक अशा प्रकारचा शब्द नाथ महाराजांनी तिथे वापरलाय. एकते केवळ प्रतिष्ठा काम, एकाशी पूज्यतेचा संभ्रम, एकाशी जाणीवेचा आक्रम, एकाचे पोटी भ्रम महासिद्धीचा, एकाते केवळ प्रतिष्ठा काम. काहीच्या मनात फक्त इच्छा कशाच्या असतात? मानाच्या इच्छा, प्रतिष्ठेच्या इच्छा आहे का नाही. काहीला पूज्यतेचा आणि आपली पूज्यता व्हावी असंही काहीच्या मनामध्ये इच्छा राहते. काहीला शहाणपणाचा, ज्ञानाचा ताठा आलेला असतो आणि काहींच्या पोटी महान अशा सिद्धींचा भ्रम झालेला असतो, सिद्धींची अपेक्षा असते. एक वागवादी वाजत, एक अतिशयशी कर्मठ, एक केवळ कर्म भ्रष्टामी ब्रह्मनिष्ठ अभिमानी. काही त्यामध्ये शिष्यांना वितंडवाद घालणारे असतात, कोणी बडबड करणारे असतात, कोणी अतिशय कर्मठ असतात, तर काही आपण ब्रह्मनिष्ठ अशा अभिमानाचं काय करत राहतात? अहंकार वाहत राहतात. एका आवडे वायू धारण, एका आसन जयाभिमान, एकाचे संशय मन विश्वास पूर्ण दृढ नाही. काही शिष्यमंडळींना प्राणायाम करायला आवडतो, आहे की नाही? अशा प्रकारचं आवडतं वायुधारण. एका आसन जयाभिमान, काही शिष्यांना आसन करण्याचा त्याचाच अभिमान राहतो. काहीच मनच संशयित राहत, आहे का नाही? विश्वास काही दृढ झालेला नसतो, अशा प्रकारचे राहतात. एक आदरी उपदेश घेती मग होय नव्हे विकल्प चित्ती, ऐशा अनेक शिष्य पंक्ती दान निश्चिती माईक. एक आदरे उपदेश घेती, काही उपदेश घेत असताना काय करतात? आदराने घेतात, नाही का नाही? मोठ्या आदराने ते उपदेश घेतात आणि मग हा आपल्याला जो उपदेश घेतलेला आहे आपल्याकडून थोडं जमणार आहे बा, आपल्याकडून थोडं जमत असते, सांगायचं कामच राहत ते गुरुचं आपल्याला. असे विकल्प नागवलेले राहतात, आहे का नाही? मग होय नव्हे आपल्याकडून, होय नव्हे विकल्प चित्ती, होईल का नाही बुवा आपल्याकडून, आहे का नाही? आपल्याकडून कशाचं होतंय, आहे का नाही? अशा प्रकारचं चित्तात विकल्प, आहे का नाही? आपल्याकडून काय यायचंय? आता बराय होते तर यशात आणि आपल्याकडून कशाची होती होते? आपल्यासारख्याचं काम आहे का, आहे का नाही? ते केलं त्या लोकांना दुनिया त्याच्याकडून झालं. अशा प्रकारचं विकल्प काय राहतो? सारखा मनात नांदत राहतो. अशा अनेक प्रकारच्या शिष्याच्या लाईनीच्या लाईनी, पंक्तीच्या पंक्ती येतात. पण ते दान निश्चिती माईक, हे काय आहे? माईक आहे. माईक म्हणजे फसवेगिरीचं, काही त्याच्यात फळ मिळणार नाही. आता जे काम आहे शोधे सत्वाचे साधे मुख्य परमार्थ साधक जे अवंचक सर्वस्वे, आता जे का अमाईक म्हणजे खोटे नसले खरे शिष्य कसे प्रकारचे असतात? शोधे सत्वाचे सात्विक, जे महाराज ज्यांना खरंच आपलं कल्याण करून घ्यायचे आहे असे जे सत्शिष्य आहेत ते निष्कपट बुद्धीनं शुद्ध सत्वगुणाचा अंगीकार करून, आहे का नाही? अरे जे आपल्या मनात विकल्प येतात हे रजोगुण तमोगुणाचं कार्य आहे. शुद्ध संकल्प असेल तर विकल्प येत नाही, शुद्ध संकल्प असेल तर विकल्प येत नाही, आहे का नाही? अशा प्रकारचं आहे. आपल्याकडून होईल का नाही असं जर मनात येत असेल तर आपलं मग सत्वगुण वाढवावा लागेल. सत्वगुण वाढवणं कुणाच्या हातात? आपल्या हातात, आहे का नाही? ज्ञानोबरायांनी सत्वगुण कसा वाढवावा 17व्या अध्यायाचं चांगल्या प्रकारे वर्णन केलेलं आहे का नाही? आहारापासून त्याची काय सांगितलेली आहे, सुरुवात सांगितली आणि पुढं मग सत्वगुण आपल्याला तो वाढता येतो. सत्वगुण वाढून सात्विक अंतःकरण करून महाराज चांगल्या प्रकारे आणि काय करतो?
सेविता सात्विकाची अन्नाशी शुद्ध सत्वता 21. शुद्ध सत्वता कशी त्याच्या प्रकारे येते आहे की नाही. मुख्य परमार्थ साधक जे आवंचक सर्वस्वे ते कसे असतात. मुख्य जे परमार्थ करणारे साधक आहे ते कसे असतात. आवंचक, वंचक नाही, अवंचक. वंचक शब्दाचा अर्थ आहे फसवणारे. कोणाला फसवणारे. स्वतःला फसवणारे. वंचक शब्द ज्ञानेश्वरीत आलाय आणि त्या तिथं असं म्हटलंय की त्या काय एखादा जर जेवायला गेला त्याला भूक लागलेली, माऊलीने दृष्टांत दिलाय, त्याला भूक लागलेली आणि भूक लागल्यावर तो जेवायला गेला. तिथं सगळे स्वयंपाक तयार, काही माणसं जेवू लागले, पंचपक्वान्नाचं जेवण. मला बसा जेवायला, नेमका जेवण आलो मी. तर मग तो जेवणाला म्हणल्यावर पुढचा माणूस म्हणला ठीक आहे, मग त्यात फसवलं. जेवला नव्हता पण तो काय म्हणला मी जेवलो, त्यात फसवलं. तर माऊली म्हणतात त्यात फसवलं कुणाला. उपरोध हे म्हणे मी झाला पाप ही तया वंचनाचे. हा, आणि पाप ही तया वंचनाचे. त्याला वंचनाचं, वंचन म्हणजे फसवायचं पाप लागलं. कोणाला फसवायचं पाप लागलं तर स्वतःला स्वतः फसवायचं काय लागलं पाप, नाही का नाही. ते वंचक नसतात, अवंचक असतात. अशा प्रकारचे म्हणजे न फसवणारे असतात स्वतःला. श्री गुरु चरणाचे अंकिले जे गुरुवाक्याची वेवी करे, सद्गुरु लागे वहिले सर्वस्व आपले ओवाळीती. म्हणजे फसवत नाही स्वतःला. काय करतात. श्री गुरु चरणाचे अंकिले. अंकित कोणाचे झालेले असतात. श्री गुरुच्या चरणाचे अंकित झालेले असतात. अंकिता अंकिला दासमी तयाचा तुकोबाराय म्हणतात. जे गुरुवाक्या जीवे विकले, जे त्यांनी विकूनच टाकलेलं असतं. कोणाला. गुरुवाक्याला. म्हणजे जे करायचे तस्मात् शास्त्रम प्रमाणंते कार्य व्यवस्थितो. आहे का नाही. शास्त्र म्हणेल जे सांडावे ते राज्यही तू न मानावे, विषयही की न म्हणावे, ते न म्हणावे विषयी विरुद्ध. अशा प्रकारचं विकून टाकले त्यांनी. सद्गुरु लागे वहिले सर्वस्व आपले ववाळीती. आणि सद्गुरु वरून आपलं सर्वस्व काय करून टाकतात. ववाळून टाकतात. जो सद्गुरूच्या बोलावरी जीविताची कुरवंडी करी, जो गुरु आज्ञे बाहेरील तिळभरी होऊ शके. अरे गुरु बोलले एकदा की गुरुच्या शब्दावरून जीव सुद्धा काय करून टाकतात. वळवून टाकतात. एकदा बोलले गुरुच्या आज्ञेबाहेर तिळभर सुद्धा जात नाही. शास्त्रेची करावी पारखी. शास्त्र म्हणजे गुरु. श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होऊने मूर्त अनुष्ठाने जगादे वडील दे. तयाचे आचरता पाऊले दे कोणी सात्विक श्रद्धा चालेल. आहे का नाही. सद्गुरु ते मनुष्य बुद्धी पाहोची नेने जो त्रिशुद्धी. शेवे लागे निर्वधीन हर्षानंदी तत्पर. आपल्या गुरु माणूस आहे, सामान्य मनुष्य आहे, असं तो स्वप्नात सुद्धा पाहत नाही. ब्रह्मच मानतो गुरुला. शेवे लागे निर्वधीन हर्षानंदी तत्पर. गुरुच्या सेवे करता आनंदाने कधी काय असतो. निरवधी, अवधीच नाही त्याला, रात्री आणि दिवसा. निरवधी तत्पर. निज भावार्थाचे साधन. सेवे लागे हाती तत्पर. शरीर आठही प्रहर नाहू मात्र वंचिना. महाराज गुरुची सेवा करण्याकरता असा साधन असतो. आठही प्रहर तत्पर. आठही प्रहर काय असतो. अति तत्पर असतो सेवेकरता. एक क्षण सुद्धा, अणु एवढा वेळ सुद्धा तिथं तो बाजूला जात नाही, वंचना करत नाही. उंचात्वानीच काम मनोनीने मनोधर्म गौण करून नित्य कर्म माने उत्तम उत्तम गुरु सेवा. उंचात्वानीच काम. आता काम काय महाराज एकच असते थोडं. उंच किंवा नीच. एखाद्या वेळेला चांगलं काम सांगितलं जाईल किंवा एखाद्या वेळेला नीचही काम सांगितलं जाईल. उंच किंवा नीच काम कोणतंही असो. मनोनियने मनोधर्म. मनात त्याच्या येतच नाही की इतकं खालचं काम मला सांगावं. अशा प्रकारचं मनात सुद्धा येत नाही. गौण करून नित्य कर्म माने उत्तम उत्तम गुरुसेवा. महाराज नित्य कर्माला गौण मानतो तो. नित्य कर्म देवपूजा आहे, ग्रंथ पारायणे आहे का नाही, स्वाध्याय, नामस्मरणे आहे का नाही, नियम केला आहे त्यानं. महाराज 1000 ओवी घेऊन तो ज्ञानेश्वरीची आज जेवायचंच नाही, पण गुरुचं काम आलं. मग नित्य कर्माला काय मानतो तो. गौण मानतो. सोडून देतो नित्य कर्म. पण अगोदर काय करतो. काम करतो. नित्य कर्म नाही झालं तर त्याचं नित्य कर्मच गुरुची सेवा होती. मग त्या नित्य कर्मालाही त्याच्या पुढे काय राहत नाही, मान राहत नाही. अशा प्रकारचं सेवेलागी निष्कपट.
नित्य निज भावाचे चोखट जवजव सेवा पडे सदर तव तव उद्भट उल्हासो सेवे लागे निष्कपट. आणि पुन्हा त्याच्यात काय नाही मनात कपट नाही. नित्य सेवेमध्ये शुद्ध सेवा अंतकरणातून ती सेवा राहते. अशा प्रकारे जवजव सेवा पडे सदर तव तव उद्भट उल्हासो जशी जशी सेवा महाराज करत जाईल तसा तसा त्याला काय वाढत जातो, उल्हास वाढत जातो, आनंद वाढत जातो. सत्शिष्य अशिष्य समभाव सद्गुरुशी सारिकेची पाहो ज्याचे हृदय जैसा भाव तैसा पाहो पळव. गुरुला सत्शिष्य असो का सत्शिष्य असो, सेवा करणारा असो का न करणारा असो, गुरुला सगळ्याविषयी भाव सारखाच राहतो. पण शिष्याच्या मनात जसा भाव राहतो त्यात भाव तसा फळ देतो. म्हणजे गुरु सगळ्यांना सारखंच देतात, पण गुरुच्या देण्यावर फळ नाही ना. फळ कशाला मिळतं? भावाला फळ मिळतं, नाही का नाही. आणि मग ज्याच्या माझ्या ठाई तुम्ही जैसा भाव तुम्ही माझ्या ठाई धरा तैसाच मी खरा तुम्हाला, आहे का नाही. फळ भावनेचं मिळतं, भावाचं मिळतं. तैसा भाव फळ भोग भावेशु विद्येते देव हा उपदेश मुख्य निर्वाह. आपला आपण भावन फळभोग पाव भावेश विद्येते तो. देव जो देतो तो कशाने देतो? भावाने देतो. भाव जसा भाव असेल तसा देतो. हा मुख्य उपदेश असल्यामुळे आपला भाव आपल्याला काय देतो? फळ देतो. आपल्याला तसं भोगायला लावतो. चुकवावया मृत्यूचा ठाव जाणीवे आणि अंतानिज भाव हिरण्यकश्यपून आणला पावन संधी साधून देव निर्दळी त्याशी चुकवावया मृत्यूचा तेथेची प्रल्हादाचा भाव मज रक्षिता देवादी देव त्याशी साक्षेपे मारिता रावण मरणाची वाव भावार्थे केला. दोन वैयक्तिक दृष्टांत दिला. महाराज वस्तू एकच आहे, वस्तू म्हणजे परमात्मा एकच आहे, पण एकाच वेळेला दोन भाव असल्यामुळे दोघांना दोन फळ कसे दिले. गोडच याच्यावर दृष्टांत दिलाय नाथ महाराजांनी. भगवंतानं नरसिंह अवतार घेतला, नरसिंह भगवंत झाले. आणि तिथं दोन व्यक्ती होते, एक हिरण्यकश्यपू होता आणि दुसरा प्रल्हाद होता. हिरण्यकश्यपून काय केलं की मी समर्थ आहे, मी याला मारेल आणि मी माझं रक्षण करेल, असं हिरण्यकश्यपून केलं. आणि प्रल्हादानं काय केलं? हात जोडले, लेकरू आहे तुमचं. महाराज एकाच अवतारात त्या देवानं एकाच ठिकाणी एकाचा जीव घेतला आणि एकाचं रक्षण केलं. अवतार दोन आहेत का? टाइम वेगळा नाही, अवतार दोन नाही, एकाच जागी एकाचा जीव घेतला आणि एकाला काय केलं? रक्षण. का? प्रल्हादाचा शत्रुत्वाचा भाव होता, त्याचा जीव घेतला. याचा भक्तत्वाचा भाव होता, याचं काय केलं? रक्षण केलं. नाथ महाराज म्हणतात हे अशा प्रकारचं ज्याचा जसा भाव असेल तसा तो भगवंत काय करतो? त्याला फळ देतो. परमार्थी जे जाणपण ते जाणावे नागवन यालागे सद्भावे जो संपूर्ण तो जन्म मरण छेदू. परमार्थी जे जाणपण ते जाणावे नागवन. परमार्थात शहाणपणा आला रे आला की नागावलाच. शहाणपणा म्हणजे शहाणपणा नसावा का परमार्थ? मग येडेपणा असावा. शहाणपणाचा अहम नसावा. शहाणपणा जाणपणा आला, मी कोणीतरी काय आहे परमार्थात जाणता आहे असं आलं रे आलं, नागवनच नाथ महाराज म्हणतात. नाही का नाही. ह्या लागी सद्भावे जो संपूर्ण जन्म मरण छेद. म्हणून महाराज परमार्थात मोठेपणाचा अहम नसावा, मग सद्भाव असावा. अहंकार असला नाश होतो आणि मोठे भाव असला जन्म मरण छेद. तो भावच आपल्या जन्म मरणाचा काय करणारे? छेद करणारे. मी शिष्य परीक्षक अज्ञाता हे सद्गुरुशी नाही अहंता तिथे जैशी त्याचे भावार्थता तैशा तैशा अर्था तो पावे. नाही. मी कोणीतरी शिष्याची परीक्षा करणार आहे त्यांच्या भावाची. हे गुरुला हा अहंकार नाही, गुरुला अहंकार नाही की हा ज्ञात आहे, हा आहे ज्ञात्याला मी माझं म्हणणार. याला गुरुला काही नाही तसं, पण तेथे जैशी त्याची भावार्थता तैशा तैशा अर्था तो पावे. शिष्याचा जसा जसा भाव असेल, जशी जशी श्रद्धा असेल तशा तशा फळाला तो काय होतो? प्राप्त होतो. जैसा ज्याचा भाव त्याला, ज्याचा भाव त्याला जवळ आहे आणि ज्याचा जसा भाव आहे त्याला देव काय लागले. या जो सत्शिष्याचा सद्भाव राया अभिनव कैसा पाहो गुरु ब्रह्मा ऐक्य भाव निज निर्वाह निष्ठंक. मला सत्शिष्य जो असतो त्याचा कशा प्रकारचा सद्भाव किती विलक्षण असतो. गुरु व ब्रह्म दोन्ही दोन नाही तर दोन्ही एकच आहेत असा त्याचा निश्चय झालेला
असतो, अशा प्रकारचं असतं. माझ्या इंद्रिय वृत्ती चालिता सद्गुरु निजात्मा मज होता, बाह्य सेवेलागी सर्वता, ब्रह्ममूर्ती तत्वता सद्गुरु माने. मला तो शिष्य काय करतो, सद्गुरु हा माझ्या इंद्रिय वृत्तीचा चालक आहे. माझ्या सगळ्याचा चालक कोण आहे, माझा सद्गुरु आहे. कारण ब्रह्म आणि सद्गुरु एकच म्हणल्यावर मग आता काही त्याच्यात पुन्हा द्वेष करायची गरज राहिली. सगळ्याचा चालक तो आहे असा त्याचा भाव असतो. आणि मग बाह्य सेवे करता, बाह्य सेवे करता अंतरंग दृष्टीनं ब्रह्म, बाह्य सेवे करता मग काय करतो, ब्रह्ममूर्ती तत्वता सद्गुरु मानी. सद्गुरूला ब्रह्ममूर्ती मानतो. सद्गुरु चरणी आपण चित्त वित्त जीवितेशी पूर्ण करोनी घाली आत्मार्पण, सर्वस्वे संपूर्ण सर्व व्हावे. सद्गुरूच्या चरणावर चित्त वित्त आणि जीव मागे काहीच ठेवलं नाही, सगळंच गुरुच्या चरणावर अर्पण करून देतात. सर्वस्व संपूर्ण सर्व भावे, आहे का नाही. तेथे चित्त संतुष्टला स्वामी पूर्ण, तो हे सर्वस्वी बोलून आवडी निदांगी आपण सेवका आधीन स्वामी होय. आणि मग गुरु तिथं त्या सेवेनं काय होतात, प्रसन्न होतात. गुरु सेवेनं एकदा प्रसन्न झाले ते काय करतात, त्यांनाही भारत त्या शिष्यावर बोलून जातात, सेवेनं प्रसन्न होतात. पवित्र अंतकरण सेवेनं होतं आणि सेवेनं पवित्र अंतकरण झालं की पवित्र अंतकरणाचा व्यक्ती संतांना आवडतोच. आवडणार नाही तर काय, आवडतोच मला. खोबराई सुद्धा म्हणतात, मी जे बाकीच्यांना संबंधी जे बोलतोय ना हे आवडत नाही लोक मला. यरा मानवी पाळना पुरते देवाची ते भूते म्हणून या. मग मला कोण आवडतं तर ते माझे सोयरे सज्जन संगाती पाया ठेविती विठोबाचे. यरा मानवी पाळना पुरते देवाची ती भूते म्हणून या, ऐका नाही. ते माझे सोयरे, तुका म्हणे वैष्णव जन माझे कण समुदाय. ते कोणाचे लोक आहेत, ते सगळे माझे हे माझे लोक आहेत. म्हणजे जिवलग सांगाती, जिवलग पाय आठवीती ते सांभाळून येते माझे आहेत ते. तुकोबर आहे सुद्धा त्यांना माझं म्हणतात. हरिविन सौजन्य काय सगळ्या माणूस मानतात असते. सद्गुरू चरणी आपण तेथे संतुष्टला स्वामी पूर्ण, आत्मार्पण करिता बळी, द्वारी द्वारपाळ झाला वनमाळी, ऐशी भजन भावाची नवाळी, सेवका जवळे स्वामी तिष्ठे. राऊत बाबांनी सांगितलं की तुकोबरायला हे साधक का आवडतात, हे कीर्तनकार हे प्रेमी तुकोबराय ते का आवडतात, तर त्यांनी सांगितलं देवाला आवडतात, तुकोबरायला आवडतात. ज्ञानोबराय तुकोबराय का आवडतात, कारण देवाची मुळात काय इच्छा आहे. देवानं तुकोबराय ज्ञानोबरायला कशाला पाठवलं की भक्तीचा काय करावा, प्रसार करावा, ठीक आहे ना. भक्तीचा प्रसार करण्याकरता पाठवलं आणि तो भक्तीचा प्रसार तुकोबराय ज्ञानोबरायांनी केला म्हणून ते जीवापेक्षा देवाला काय झाले, आवडले. देवाचं काम केलं त्यांनी, मला त्यांचं काम करणार त्यांना आवडणार. पण मग ज्ञानोबराय तुकोबरायांना साधक का आवडतात, तर त्यांनी सांगितलं देवाचं काम तुकोबरायांनी ज्ञानोबरायांनी केलं, पण ज्ञानोबरायांनी तुकोबरायांनी जे देवाचं काम केलं ते समाजापर्यंत पोहोचायचं काम कोणी केलं, कीर्तनकारांनीच केलं. कोणी केलं ते कीर्तनकारांनीच केलं. आणि म्हणून कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार ज्ञानोबा तुकोबरायला काय होतात, आवडतात. पण त्या नियमात केलं तर काय होतात, आवडतात. नियमात नाही केलं तर मग आवडत नाही. आम्हाला जर नियमात केलं तर त्यांच्या कल्याणाची जिम्मेदारी सुद्धा कोणावर जाते, मग ज्ञानोबराय तुकोबरायवर भगवंतावर जाते या कल्याणाची. म्हणून कीर्तन जर नियमात केलं तर कीर्तनकाराला आपला उद्धार होईल का नाही असा संशय सुद्धा मनात आणायचा काम नाही, अशा प्रकारचं आहे. तुकोबराय म्हणतात महाराज नियमात कीर्तन करणार, नियमात सगळ्याच प्रश्नाची उत्तरं काय देतात. ऐका आपल्याला एक संशय महाराज, आज तुम्ही त्याशी म्हणजे तसं की चलो खूप पैसा कीर्तनाचा वगैरे घेतात, गाड्या गिड्या, त्याला जास्त मान आहे काय, एखाद्या निस्वार्थी कीर्तन करायला मान आहे तर पैशावाल्या गाड्या गिड्या तर किती वाढत गेलं वाढतं मला त्याचं. मग देवा याला बी काही आणून द्यावं, त्याच्यापेक्षा जास्त करोड रुपये आणून द्यावं, त्याला काय एखाद्या करोडपतीला कुठे आणून टाकील ना घरी,
त्याला काय लागतं, एखादा बंगला बांधून देईल, एखादा गाडी घेऊन देईल, पण असं का होत नाही? त्याचं उत्तर तुकोबरायांनी स्वतः दिले. तुकोबराय म्हणतात, येथीचे अलंकारी काय खरे पूजन, वैकुंठीच्या लावू वाटा सर्व साठात येत आहे, येथीचे नाशिवंते काय रीते चालवू. अरे हे नाशिवंत भोग देऊन मी माझ्या भक्ताला का फसवू? फसवणार नाही, कारण इथं जेवढे विषय दिले तेवढा तो काय वाचणार आहे? येशी येथीची नाशिवंते काय रीते रिकामा कशात बसवू त्यांना, आहे का नाही? मग काय करणार तुम्ही त्याला? वैकुंठीच्या लावू वाटा सर्व साठात येत आहे. तिथं मराठीत किती मिळालं तर आयुष्याची मर्यादा आहे का नाही? किती मिळालं तर आयुष्याची काय आहे? 100 पेक्षा तर पुढं नाहीच नाही. भोग जातीत नाही, भोग किती भोग दिले तरी आयुष्य काय होणार आहे? संपणार आहे. पण सर्व साठात येत आहे, सर्व साठा म्हटले वैकुंठाला मी त्यांना देतो, तिथं भोग येत आणि भोग भोगण्याला काय आहे? आयुष्याचा साठ आहे, सर्व साठा. किती दिवस आयुष्य आहे तिथं? ज्ञानोबरायांनी साधक तिथं किती दिवस राहतो 6व्या अध्यायात सांगितलं, ज्याची जोपर्यंत इच्छा आहे, कल्पच्या कल्प इच्छा आहे त्याची, काय कल्पच्या कल्प तिथं काय मला थोडं करायचं. सर्व साठा इथाई, तिथं कोणतीही चिंता नाही. मग तिथं त्याचं ऐसे दिव्य भोग भोगिता अनुतापी नित्य. मग ते दिव्य भोग भोगत असताना अनुताप येतो, देवा मी काय या भोगासाठी भजन केलंय का? ऐका नाही, ऐसे काय ऐसे दिव्य भोग भोगिता जो अनुतापी नित्य, नाही की नाही? एवढा अंतराय औचिता का वढवला भगवंता, ऐसे दिव्य भोग भोगिता जो अनुतापी नित्य. देवा म्हणे काही हे बिरडे भेटेल, काही तो स्वामी भेटेल, योगा उनी वडील. मग तिथल्या भोगात तो कंटाळा की मग देव काय करतो? त्याला इंद्रादिक देवासारखं खाली ठेवतो का? नाही नाही नाही, मग त्यांना आपल्या जवळ घेऊन येतो. लेकरं जोपर्यंत खेळायचं तोपर्यंत खेळ, खेळणं संपलं की पुन्हा या इकडे, आपल्याकडे काय अडचण आहे. अशा प्रकारचं ते आहे. म्हणून अरे त्याला ज्याची जी इच्छा आहे ती तो काय करतो? भगवंत पूर्ण करतो. अशा प्रकारचं सेवका अधीन स्वामी होय. गुरु सुद्धा सेवकाचे महाराज काय होतात? त्याच्या अधीन होतात. भाविकाचे घरी करिता विश्वासे, कार्य त्या सरीशे होई जेते. महाराज नाही, समर्थाच्या घरी करिता विश्वासे. मोठ्या माणसाच्या घरी जरी विश्वासानं काम केलं तर सगळ्या इच्छा काय होतात? आपोआप पूर्ण होतात, आहे का नाही? न चुकीचे दासिकी गोसावीन झाली, ती दासी काय होऊन जाते? मालकीन होते. आत्मार्पण करिता बळी द्वारी द्वारपर झाला वनमाळी, ऐशी भजन भावाची नवळी शेवका जवळी स्वामी दिसते. महाराज स्वतःचं आत्मसमर्पण करून दिलं आणि त्या आत्मसमर्पण केल्याचा परिणाम त्या बळीचा द्वारपाल झाला वनमाळी. त्याच्या दारावरचा द्वारपाल बळी द्वारी झाला. देव देव पैदी बैसवणी सारे राखी तसे द्वार नामा म्हणे. ऐशी भजनाची नावळे असा भजनाचा महाराज मोठेपण आहे. शेवकाजवळ स्वामी दिसते, शेवकाच्या जवळ स्वामी काय राहतो? मग तिथं उभा राहतो. एवढी अगाध प्रीती दास्य करी या दासाचे, एवढी जे अगाध प्रीती उत्तम भक्त सोयी पावती. भाळ्या भोळ्या याची स्थिती काही शरीर आतुरी. श्रेष्ठ भक्त अशा प्रकारचे त्या पदाला प्राप्त होतात. पण काही बिचारे भाळे भोळे राहतात. सेवा कशी करावी हे ना स्वामीची सेवा झाली आहे का? मौली म्हणतायत स्वामीची काय नाही सेवा त्यांना करायची माहित नाही. असे जे भाळे भोळे येतात ते भाळे भोळे कसे प्राप्त होतील या पदाला असं कुणाला वाटल तर याची लागी सद्गुरूपाशी शरण रे गावी सर्वस्वेशी तो संतोषिनी या शिष्याशी भजन धर्माशी उपदेशी. दुसरा मार्ग नाही, दुसरा मार्ग नाही. त्याला मार्ग एकच आहे. कळत काहीच नाही ना, सद्भावान सद्गुरू शरण जाय. शरण जावंच लागेल, आहे का नाही? तिथं महाराज उद्धार असे ठाव नाही भाग्य हिना विनमुख चरणा संताच्या. संताच्या चरण सोडून भगवत प्राप्तीला जाईल. साधन कोणतंही असू द्या, संत चरण सेवावीच लागतात. साधन कोणतंही असो. करिता वरिष्ठ साधन कोळी, बोधाची जोडेना कवळी, गुरु भजनाची अर्धघडी, जोडी कोळी बोधाची. आपल्या महाराजांनी सांगितलं ती एका क्षणार्धात जे महात्मे बोध करू शकतील कोटी जन्म घेऊन मिळणार नाही. बरोबर महाराज क्षणार्धात तिथे काय म्हटलंय? अर्ध्या क्षणात, क्षणार्धात अर्ध्या. महाराज संताशिवाय संताविन प्राप्ती नाही. देवाशी काय संत संत महाराज म्हणून संताविन प्राप्ती नाही.
ऐशे वेद वाही देती. हे कोणा सांगितले ठणकावून? वेदानं सांगितलं. आणि म्हणून सर्वस्वी निघावे शरण, त्याला सर्व भावानं काय जावं. मग काय करतात ते? आनंदित होतात शरण गेल्यावर, नाही का नाही. आणि काय करतात मग? भजन शिष्याशी भजन धर्माशी उपदेशी. शिष्य कशाचा उपदेश करतात? भजन करण्याचा उपदेश करतात. जेणे भजने भगवंत भजवती झाले उत्तम भक्त, ते भागवत धर्म समस्त शिकावे निश्चित सद्भावशी. जेणे भजने भगवंत भजोनी झाले उत्तम भक्त. जे उत्तम भक्त जेणे भजोनी भगवंत, ज्या भजनानं श्रेष्ठ भक्तांनी भजन केलं आणि भजन करून साक्षात काय झाले? भगवत स्वरूप झाले. अशा प्रकारचं हे भगवंताचं काय आहे. आणि महाराज हाच भागवत धर्म आहे. भजन करणं हाच खरा काय आहे? भागवत धर्म आहे. शिकावे निश्चित सद्भावीशी. आणि हे गुरुजवळ जाऊन काय करावं? शिकावं, उपदेश घ्यावा. मुख्य भागवत धर्मस्थिती अवश्य करावी सत्संगती, हेची सद्गुरु उपदेश ते. असत्संगती त्यागार्थ मुख्य भागवत धर्मस्थिती. मुख्य काय आहे? भागवत धर्माचं काय महाराज अवस्था आहे की अवश्य करावी सत्संगती. संगती कुणाची करावी? किती प्रमाण आले महाराज संतांच्या संगतीविषयी, आहे का नाही. सत्संगती. आणि गुरु कशाचा उपदेश करतात? सत्संगतीचा. असत्संगती त्यागार्थ, जे संत नाहीत असत संगती आहे त्याचा काय करावा? त्याग करावा. नाही राहू उभे कसमळापाशी. अरे तुकोबाराय म्हणतात तिथं उभं सुद्धा राहू नये. भंग मला जिथं आपल्या चित्ताला भंग होतो अशा माणसाशी भाषण सुद्धा करू नये. त्याच्याशी असत संग काय तुकोबारायांनी असत संगतीचं मला खूप गाथ्याचं वर्णन केलं. तुकोबाराय म्हणतात जे महाराज जो संतांची निंदा करतो ना किंवा मला तुकोबाराय म्हणतात मला तेव्हा त्याचं तोंड पाहण्याची बोलण्याची सुद्धा मात्रा गमण्याची भक्ताचे होऊ नये महाराज. अशा प्रकारचे जिवंतच तो काय आहे? नरक आहे का नाही. अरे संत त्याच्या संगती नको मला असं तुकोबाराय म्हणतात. त्या घडली संत निंदा तुस विसरोनी गोविंदा. नको दृष्टी पुढे भांड जळो त्याचे तोंड, नको दृष्टी पुढे भांड. तुका म्हणे देवा तया दुरी मज ठेवा. तेव्हा मला त्याच्यापासून काय ठेवा? लांबच ठेवा. सर्वापासून निसंग जरी मनी होणे आहे चांग, ते अवश्य करावं सत्संग ना सत्संग त्यागावा. ऐका, निसंगच व्हायचं आहे का? जर मनात जर तुमच्या खरंच निसंग होण्याची इच्छा असेल ना तर अवश्य धरावा सत्संग. कोणाची संगती धरावी? संतांची संगती. आणि असत संग त्यागावा. दुष्टाचा संग काय करावा? दुर्जनाचा भला न हे अंग संग बोलीला शे त्याग देशाचा त्या, आहे का नाही. अंग संग दुर्जनाचे भय धरावे त्या परी पिसाळल्या बोली धावे श्वान, आहे का नाही. अशा प्रकारचे मला मुख्य असत संगती ह संगती याची समोर करावी निवृत्ती. जेगी दाटुगी सत्संगती जाणी निश्चिती नृपण. आता ऐका मला असत संगतीचे दोन प्रकारे आणि सत्संगतीचे सुद्धा दोन प्रकारे. बाह्य असत संगती आणि आंतर असत संगती. असत संगतीचे किंवा सत्संगतीचे दोन प्रकारे, बाह्य आणि आंतर. बाह्य संगती घातक आहे, पण बाह्य संगतीपेक्षा हजारो पटीनं आंतर संगती काय घातकी. आंतर संगती हजारो पटीनं फायद्याची आहे. सत्संगती अंतर आणि असत संगती अंतर. महाराज बाह्य संगती, बाह्य संगती तोडायचीच त्याच्यामुळे असते आणि बाह्य संगती जोडायचीच त्याच्यामुळे असते की त्याचा परिणाम आंतर संगतीवर होत असतो. म्हणून ठीक आहे. क्षणा नको दुर्जनाचा संग का? क्षणा चित्तभंग. क्षणाला चित्ताचा काय होतो? तिथं भंग होतो. म्हणून नको दुर्जनाचा संग. बरोबर आहे ना. तसं सत्संगती बाह्य सत्संगती असेल, पण महाराज अत्यंत महत्वाची संगती आंतर संगती, विचाराची संगती. महाराज गोपराय म्हणतात एखादा मनुष्य आणि तो जप करायला लागला. जप करिता राग आला जवळी तो माग. राग नावाचा माग जप करायला आणि त्याला काय आला? राग आला, आहे का नाही. अरे याचे ते नाही
कोणता महाराशी शिवे कोपे ब्राह्मण तो नव्हे तया प्रायचित्त काही देह त्याग करिता नाही नातळे चांडाल त्याचा अंतरी विटा. तुकोबाराय म्हणतात एखादा ब्राह्मण पवित्र सावली येते आणि त्याने एखाद्या क्षुद्र माणसानं स्पर्श केला ब्राह्मणाला काय आला राग आला तो खरा ब्राह्मणच नाही. बरोबर मग शूद्रानं स्पर्श केलाय त्याचा विटाळ केले. तुकोबाराय म्हणले ऐका त्यानं विटाळ केला त्याच्यानं डबल आंघोळ केली तर त्याचा विटाळ जाईल का नाही? डबल आंघोळ केली विटाळ जाईल. नाथमार्गाच्या अंगावर 100 वेळा चुकलं गेला विटाळ पण आंघोळ केली गेला आहे का नाही विटाळ जाईल. हो पण जो राग नावाचा क्षुद्र आत आलाय तो विटाळ कशाने जाईल? नातळे चांडाल त्याचा ज्या चांडाला स्पर्श करू नये क्रोध रूपी चांडाळाला त्याचा आंतरी विटाळ. विटाळ कुठला आहे मग आतला. मग आतला विटाळ तू कशाने घालणार होता? क्रोध नावाचा विटाळ जो आत आलाय तो कशाने जाणार? म्हणून बाह्यपेक्षा महाराज महत्वाचं काय मानलंय? आतलं मानलंय. आतलं महत्वाचं मानलंय. मुख्य असत संगती म्हणजे कोणती आहे? देह संगती. असत म्हणजे सत नसणे जे सत्य नाही त्याला काय म्हणतात? असत. आणि महाराज एक ब्रह्म सोडलं तर बाकी सत्य सत्य तू विठ्ठला आहे का नाही? असत्य तू माया. जे मायेचं कार्य आहे ते काय आहे? सगळं असत त्रिवार सांगत असत्य आणि त्याची संगती म्हणजेच महाराज असत संगती. देह आला म्हणल्यावर आता दुसऱ्या कोणाचं घ्यायचं? कारण पिंडा आला की त्याच्यात ब्रह्मांड आलं. ज्याशी नावडी देह संगती त्याशी काहीचा संगू सांगाय. कशाचा संगात आहे? कोणता संगीत? देह संगती सगळ्यात घात आहे. यदु अवधूत संवादाला एक नाही म्हणून सगळ्यात महत्वाचा कोणता आहे? देह संगती. आता देहाची संगती जर असत संगती आहे तर मग पैशाची संगती, बायकोची संगती, लेकरा बाळाची संगती, घरात हे सांगायची काही गरजच नाही का नाही? हे सांगण्याची काही गरज नाही. मुख्य असत संग देह संगती त्याची समूळ करावी निवृत्ती. आणि मग त्या देह संगतीची काय करावी? देहाचा विसर पाडी मत. तुका बरं आहे अनेक ठिकाणी देहाचा विषय काय केलं हे केलं आहे का नाही? प्रार्थना केलेली आहे. नाठवुनी देह पायाचे चिंतन अवसान तो क्षण नाही मध्ये. देहाची भावना तेची नारायण आहे का नाही? विसरली वरी देहाची भावना. देहाची महाराज तुकोबारायचा स्पष्ट प्रमाणे त्याच्यात काही हे नाही. तुका म्हणे जया पिंडाचे पालन न घडे नारायण भेटी ताई. त्याच्यापेक्षा काही ठोक कोणता पुरावा पाहिजे? तुकाराम महाराज संक्षिप्त बोललेच नाही. जे बोलले ते असं कळत कोणाला? त्याला काही वेदाची गरज नाही, शिकायची गरज नाही, त्याला काही व्याकरणाचार्य होण्याची गरज नाही, त्याला काही कुठं विचारसागर अमृतानुभव काही करायची गरज नाही. काय कोणालाही कळत सरळ आहे. तुका म्हणे जया देहाचे पालन न घडे नारायण भेटीत. याचे 2 अर्थ करता येतात. तुका म्हणे जया देहाचे पालन. तुकोबाराय म्हणतात ज्याला देहाचं पालन जो करतो, देहाचे लाड करतो तया न घडे नारायण भेटी. तया देवाची भेट त्याला घडणार नाही. किंवा पदच्छेद करण्यात जर थोडं लांबवलं तुका म्हणे जया देहाचे पालन न घडे नारायण भेटी तया. आणि जर असं केलं तुका म्हणे देहाचे पालन न घडे नारायण भेटी तया. तुका म्हणे देहाचे पालन न घडे. तुका म्हणे देहाचे पालन न घडे. ज्याला देहाचं पालन घडत नाही नारायण भेटी तया. तर नारायणाची काय होते? भेट होते. आणि तुका म्हणे देहाचे पालन न घडे नारायण भेटी तया. तर दोन्ही पुढे लावतात. संतालाही लागतं आणि आपल्यालाही लागतं. ज्याला देहाचं पालन घडलं नाही त्याला तात्काळ नारायणाची भेट आहे. आणि ज्याला देहाचं पालन भेटलं त्याला घडलं त्याला कधीच नारायणाची काय होत नाही? भेट होत नाही. आणि हे यथार्थाचे आपल्याला देवाच्या भेटीची आपण इच्छाच करायची नाही. गौरव जोपर्यंत देहाचं काय पिंडाचं पालन आहे तोपर्यंत भगवंताची भेट होईल अशी इच्छा सुद्धा करायची नाही. त्याच दिवशी इच्छा करायचा अधिकार आहे आपल्याला की ज्या दिवशी देहाचं पालन आपल्याकडून काय होईल? सुख पावे माझा प्रवेकेशी राजा
बळवाले. मला ज्याची आसक्ती तोडावं लागते, तुटत नसती, है का नाही? काय करावं? समूळ त्याची समूळ करावी निवृत्ती, होत नसते निवृत्ती. त्याची काय करावं लागते? त्याची सुरुवात कुठून करावं लागते? त्याची सुरुवात करावं लागेल ना कुठून तरी. मला सुरुवात करायची, त्याकडे दुर्लक्ष करायला लक्ष करायचं. कपडे कपडे जरा मळमळ आहे, म्हणजे मळमळ घालावं असं नाही, काय नाही का नाही? एक 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 फांदे तोडावं लागेल, आहे का नाही? लयच आदर आहे मला, देहाचा आदर. काय तुकोबरायचं प्रमाणे देहाचा आदर. देहाचा जास्त काय वाढलेला आहे? जास्त नाही. आत्मबोध आपल्याला का माऊलीची गोडी तुकोबरायचं नाही. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, देहाची वरी आदरू मनोनी पडिला विसरू, म्हणजे प्राणिया कामी भरू. देहाची वरी आदरू मनोनी पडिला विसरू आत्मबोधाचा. म्हणून आत्मबोधाचा काय पडलेला आहे? विसर. देहाचा आदर वाढला रे वाढला की आत्मबोधाचा काय पडला? विसर पडला. त्याची समूळ करावी निवृत्ती, समूळ. जगी दाटुगी सत्संगती निश्चिती निपुणता. सगळ्यात महत्वाची जगात जर महाराज काय बलवान असेल तर काय? सत्संगती बलवान आहे. जेथे दया मैत्री प्रश्न पूर्ण मुख्य ते हे त्रिविध लक्षण अवश्य करावे आपण सत्संग प्रमाण स्वहिताशी. दया मैत्री महाराज ज्या ठिकाणी अशा प्रकारे वर्णन करताय, दया मैत्री विनय, नम्रता, अशा प्रकारचे जे अनेक प्रकारचे लक्षण आहेत, हे लक्षण काय करावे? जिथं वास करीत असतील त्या पुरुषाची संगती करावी. जिथं दया आहे, जिथं महाराज मैत्री आहे, ऐक नाही ते काय 12व्या श्लोकाने मैत्र करून येवच आदिष्टा सर्व भूतानां मैत्र करून येवच. महाराज कोणाविषयी ज्याच्या मनात द्वेष नाही, जिथं दया आहे, ऐका नाही, जिथं विनय आहे, अशा जे मुख्य असे लक्षण आहेत, ते असे जे महात्म्य आहेत, सत्संग प्रमाण स्वहिताशी, अशी ज्यांच्या जवळ आहे तो सत्संग आहे आणि तो स्वहितासाठी काय आहे? प्रमाणभूत आहे. त्याच्याजवळ दया मैत्री आहे. सांडोनिया थोरपण साधुशीलीन व्हावे संपूर्ण. सांडोनिया ते अभिमान त्याशी लोटांगण घालावे. सांडोनिया थोरपण आणि तिथं मोठेपणा काय द्यावा? कोणा दाखवून द्यावा? साधुशीलीन व्हावे. साधूजवळ मोठेपणा दाखवू नये. तनु मनु जीवे चरणाशी लागावे. उत्पत्ती थोरपण पररा सांडीजे, उत्पत्ती अवघी विसरीजे. जे जगा राकुटे होईजे ते जवळी कमाची. सांडोनिया ते अभिमान, तिथं देहाचा अभिमान काय करावा? दाखवून द्यावा. त्याशी लोटांगण घालावे. साधूला लोटांगण घालावं. साधू परता पूज्य पाहो, जेथे नाही आन देव. संत पूजने देवादी देवन स्वयमेव संतुष्टे. मला साधू पेक्षा मोठा जगात देवच नाही. सगळ्यात मोठा देव कोणता आहे? साधू आहे. साधू आहे. मला संत पूजने देवादी देवन स्वयमेव संतुष्टी. आता आपल्या सिद्धांत माहितीचे. तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा. त्यांची सेवा केल्या कोणा पावे? देवा पावे, नाही का नाही? गोबरे म्हणतात, तैसे पूजिती आम्हा संत पूजा घेतो भगवंत, आहे का नाही? संतपदीचे रजकन श्री वंदावे श्रद्धेने संपूर्ण. संतापुढे जानपण सर्वता आपण मिरवावे. संतपदीचे रजकन, संताच्या पायाचे रज आपल्या मस्तकाला लावावे. संतपदीचे रज, मला सगळ्यात मोठं दर्शन हे बरं का. साधूच्या पायावर दर्शन घेण्यापेक्षा साधूच्या पायाची माती जर कपाळाला लावली तर त्या माती पायापेक्षाही मातीत काय असतो? पावर जास्त आलेला असतो. देव सुद्धा काय? देवईची रज चरणीची माती. अशा प्रकारचे वंदावे श्रद्धेनं पूर्ण. संतापुढे जाणपण सर्वथा पण मिरवावे. संतापुढे आपला मोठेपणा मिरवू नाही. मी कोणीतरी आहे, मी करी कोणी नाही, म्हणून मला तिथं आपला मोठेपणा काय करू नये? मिरवू नये. स्वतःचे प्रमाणे की संतापुढे आपला काय मिरवू नये? मोठेपणा. जाणते आपला शहाणपणा मिरवायचाच नाही, आहे का नाही? मोठ्या शहाण्या माणसा पुढे तोंड काय ठेवावं म्हणले तुकोबा म्हणतात, तू उडूच नाही, आहे का नाही? तिथं मर्यादा. देखो संत समोद भाव अनन्य गती मत भगवत भाव. संताचा समुदाय जर पाहिला, तुका म्हणे संधी अधिक वैष्णवाची
मानदी जास्त संत दिलीच पाहिजे संताची तर बघू मग आनंद मग तुम्हाला तर आपल्याला लाभच मिळाला. अनन्य गतीत भगवत भाव भगवत भाव त्यांच्या विषयी ठेवून अनन्य गतीनं भगवत भावनेनं शुद्धतेनं नम्रपणानं प्रश्नोपहावयानं नम्र होणं याचं नाव आहे. त्याच्या पुढे काय घालणं नमनते नम्रता अंगी नेघे रंगी पालक त्याच्यात बदल नाही. करिता देवार्चन करा आली संत जन देव सारावे परते संत पूजावे अरे ते नाही शाळीग्राम विष्णुमूर्ती पण देव कोणता आहे असो संत हो का भलती येते संत कोणी जातीचा असतो सगळ्यात श्रेष्ठ शालिग्राम मानलाय. शालिग्रामाची पूजा चालू आहे संत भलती येते काही अडचण नाही. नम्रता सेविता संत चरण येथे भूतदया वाढे पूर्ण हे दयेचे निज लक्षण सावधान अवधारी. नम्रतेने जर संतांच्या चरणात जे सेवन केलं सेवा केली लोटांगण घातलं तर काय होतं येथे भूतदया वाढे पूर्ण. भूतदया जीव मात्र विषयी काय होते माणसाच्या मनामध्ये दया वाढते. कशी दया आहे ते काय त्या दयेचं लक्षण ते लक्ष देऊन ऐका. हुताशी कठीण पण देखता निगोपा हे प्राण मा सोय करेल आपण सर्वथा जाण स्वप्नी नगडे. ऐका नाही महाराज ती दया कशा प्रकारची आहे ऐका नाही ज्या दयेचं वर्णन नाथ महाराज करतायत की प्राणी मात्रच दुःख पाहिले प्राण का सावीस होतो कोणाच्या आहे मला बाई काटाने होते ते व्यथा जीवी उमटे तैसा पोळे संकटे पुढीला चेनी. ही दयेचं स्वरूप या आपल्याच आपण ज्याला आपलं मानलंय त्याच्यावर दया करणं ती खरी काय नाही. दया करणे जे पुत्राशी त्याची दासा आणि दासी अशा प्रकारचं देखता निघोपा हे प्राण हुताशी कठीण पण देखता दुसऱ्याला दुःख झालं याचा प्राण याचाच प्राण जायला होतो. बाबा एवढं दुःख का मा सोय करेल आपण हे सर्वता जाण स्वप्नी नगडे. मग दुसऱ्याला दुःख झाल्यावर जर याचा प्राण निघून जातो तर दुसऱ्याला दुःख हा जे ही गोष्ट बोलायचीच गोष्ट आहे का ताई. दुसऱ्याला कुणीकडून तरी दुःख झालं तर याला सहन होत नाही. मग हा स्वतः की महाराज दुसऱ्याला काय देईल दुःख देईल असं वर्तन करेल वागेल असं काही घडेल का तर तेव्हा विचारच करायचं कारण नाही. यस्मानो द्विजते लोको देव लोकांनो द्विजते चया हर्षामर्ष भय दोगे योमद भक्त समे प्रिया. आहे का नाही सुख परावी अमृत हे मुखे श्रवत असे अशा प्रकारचे उताशे निघता देखो पाय प्राण जेथे आपणाशी होय दुःख ते हुताशी करीना निश्चय कर जेने आपणाशी होय सुख ते आवश्यक करी देणार. काय साधूचा अंतकरण आणि साधू व्हायचं असेल तर आपलं अंतकरण साधूची जे लक्षणं असतात ते साधकाचे काय असतात मला सोपं आहे. आपल्याला ज्याच्यात त्रास वाटतो ना तर मग दुसऱ्या संत वागायचं नाही. उलट्याच गोष्टी येतात. आपण कसं वागतो आपण याच्यावर नाही दुसऱ्यांनी आपल्याशी काय वागावं वाटतं प्रत्येकाची माझी आपली सगळ्यांची भावना आहे. दुसऱ्यानं आपल्याशी चांगलं वागावं आपण सगळ्यांनी आपल्याशी चांगलं वागावं ना आपण खरं असं आहे की कोणी कसंही वाग आपण सगळ्याशी काय वागावं कोणी कसंही वागावं ज्याची त्याची भावना आहे. बरं पुन्हा मला जे कसं आहे की मी चांगलं वागतो हे आपण कुणाला प्रमाण धरून ठरवले प्रमाण कोणाला मानले की मी चांगलं वागतो असं कोणाला प्रमाण मानले कोणाला प्रमाण आहे त्यालाच मी जे करतोय ते काय खरंय तसं कसं काय खरंय. अरे महाराज कधी कधी आपण जे म्हणतोय ते पुढच्याच्या जीवाचा नाश करणार असतं त्या पुढच्याला कळतंय म्हणून ते तसं वागत नाही. कळतंय पुढच्याला आपण जे याचं ऐकलं तर आपल्या जीवाचा काय होणार आहे नाश होणार आहे. नाही ऐकत तो आणि मग नाही ऐकत तर मग आता मग आपण त्याच्या जीवाचा नाश झाला तरी आपलं ऐकावं भावना करणं शहाणपणाचं लक्षण थोडंच. हे शहाणपणा मला खरंच असं आहे आपल्या मनासारखं कोणच का वागावं. आपण ब्रह्मदेव आपण भगवान विष्णू महादेव वेद गाथा आहे ज्ञानेश्वरी जगात प्रमाणभूत आपण येतं आपल्या मनासारखं कोणच तरी का वागावं नेमकं का वागावं काय कारण काय त्याच्यासाठी
का वागावं? कारणच नाही. मग ही भावना ठरवणं शहाणपणाचं थोडं लक्ष आहे. शहाणपणाचं लक्ष नाही का आपल्या मनासारखं पुन्हा वागावं? शहाणपणाचं लक्ष नाही. महाराज एक जर भावना मनात गेली तर आनंद आहे. कोणती? की दुसऱ्या आपल्या मनासारखं वागावं. ही भावना जर मनातून का वागावं? महाराज ही जर भावना गेली ना तिथूनच आनंदाला सुरुवात आहे. म्हणजे ती आज भावना 7-8 दिवसाला आनंद नाही, ही भावना दृढ आणि तिथूनच आनंदाला काय सुरुवात आहे. काय करते कोण आपल्या मनासारखं का वागावं? का वागावं? का वागावं? आपणच आपल्या मनासारखी वागणं तर दुसऱ्याने का वागावं? का वागावं? वागावं अशी इच्छाच करणं मूर्खपणाच आहे का नाही? काय तुम्हाला नाही. का वागावं? का वागावं? वागू नये. ज्याची त्याची काय भाव नाही. आता समजा आपल्याला वाटतंय बाबा हे सदाशिव सुरुवातीला येऊन हरिराम करावं आणि ते का आम्ही मग आपल्या मनासारखं त्यांनी का वागावं अशी इच्छा तरी आपण का दाखवावी? ऐका नाही. कालच म्हणलं त्याला हरिरामला यायचा ते दूध काढणं लागतंय. ते आहे ना त्रास व्हायला 2 दिवस बाकी काय नाही. अरे म्हणून आपल्याला जो त्याचा त्रास होतो तसं पुरुषाला ते तशी वागणूक देत नाही. वागणूक देत नाही. आपल्या अज्ञान म्हणण्यापेक्षा आपला काय काही सांगते अशा प्रकारचे कदा ना बोले कठीण पण आपल्याला ज्याच्यावर त्रास होतो असं दुसऱ्याला वागत नाही. ज्या वागण्यानं आपल्याला आनंद होतो तसा तो लोकांशी काय राहतो वागत. म्हणजे लोक आपल्या संग जसं वागल्यावर आपल्याला आनंद होतो तसा तो लोकांशी काय राहतो वागत राहतो. सर्व भूती दया समान कदा न बोले कठीण पण भूताशी पीडा निवारण करोनी आपण मरिक म्हातार म्हणी महाराज मी कल्याण इच्छा म्हणी पोरायचं म्हणजे पोर मग ऐकत नाही म्हणजे तर माझ्या इच्छा आहेत म्हणी यांचं काय व्हावं कल्याण व्हावं. होता परमार्थी म्हणलं बाबा हात जोडून माफ करा म्हणलं तुमचं वय जास्त आहे पण एकीच्या लोक तुम्हाला हो तुम्हाला गाथा ज्ञानेश्वरी कीर्तन तुम्ही नेहमी ऐकता म्हणे हो. म्हणलं बाबा तुमच्या वागण्यातून आतापर्यंत तुमचं कल्याण झालंय का? असा बसला जास्त विचार केला ना नाही झालं. खरा सिद्धांत पाहिला तर मग कल्याण झालं नाही. म्हणलं मग तुमचंच झालं नाही पोरायचं कुठं करायला निघली. खरंय महाराज कशाचं कल्याण करायचं? आपल्याला वाटतं हित व्हावं आपण हित करत नसतो आपण काय करत असतो आणि करत असतो नाही. मला पचत नाही पटत बी नाही हे अवघड. जीव मात्र शिद्रुपते हुतदया समान कदा न बोले कठीण पण हुताशी पीडा निवारण करून आपण सुखो पाहिजे ती सर्व भूती दया समान सगळ्यांना भूताची दया काय समान सर्व भूती दया साधू म्हणावे अशा दया समता भांडवल याची बोल उपकार. मला बघायचंय भांडवल तुकोवराने एकाच अभंगाचे खळा क्षुद्र दृष्टी करी कष्टी सज्जना दया समता भांडवल. खळाचं भांडवल आहे सतत सज्जनाला त्रास देणं आणि सज्जनाचं भांडवल आहे त्याच्यावर दया करणं. भांडवल समता आहे का नाही? आपण भूतांची पीडा निवारण करून आपण मला दुसऱ्याला दुःख झालं की ते दुःख कदा न बोले कठीण पण दुसऱ्याला दुःख होईल असा शब्द काही करत नाही. ते कठीणपणा कधीच बोलत नाही कठीणपणा. हुताशी मला 13 कृष्णानेश्वरीत बोलण्याचे सांगितले आहे का नाही? विरोधवाद बळू प्राणी दाप धाळू उपास चळू वर्ण स्पर्शू आठू वे गोविंदानो आशा शंका प्रतारणू हे संन्यासी अवगुणूची आवाचा हे अवगुण ज्या वाचन आहे अवगुणाचा संन्यासच घेतलाय. अवगुण संन्यास घेतला. मग कसं बोलतात? साच आणि मवाल मिथुले आणि रसाळ शब्द दैशे कल्लोळ. कसं बोलू नये हे अगोदर सांगितलं आणि कसं बोलावं हेही नंतर सांगितलं. साच आणि मवाल मिथुले आणि शब्द दैशे कल्लोळ अमृताचे अशा प्रकारचं ते बोलतात. करोनी सुखोपाय दुसऱ्याची पीडा निवारण केली की आनंदी होतात. जीव मात्री तृप्ती बोलतात जीव्याच्या घेऊपाय हे जीविता भूती दृष्टपण ताळितन समूळ चित्ता निर्दाळ उपाय. महाराज आपल्या मुखातून जर कधी दुसऱ्याचा दुरुक्ती शब्द गेला तर जीभ कापून टाकावी का काय असं वाटतं नको. आपल्या मुखातून दुसऱ्याला दुरुक्ती वाईट काय होऊ नको शब्द जीवेचा त्रास घ्यावा का जीभ कापून टाकावी असं त्याला वाटतं. भूते दुष्ट पण चाळीत समूळ नित चित्ता निर्धार उपाय
अशा प्रकारचं प्राणी मात्राच्या विषयी जर वाईट चिंतन त्याच्या चित्तात आलं तर त्या चित्ताचं निर्गळन करून टाकावं. मनात सुद्धा कोणाविषयी काय आणत नाही, वाईट आणत नाही. भूताशी जे पीडा पावे त्या तळी जीव घालू धावे, जीवापरिस भूते सर्वे दया गौरवे पडियंती. भूताशी जे पीडा पावे, मला जिथं कोणा एखाद्या प्राण्याला जर पीडा होत असेल तर आपला जीव त्याच्या पायाखाली घालावा. ज्ञानोबांनी असं वर्णन केलं ज्ञानेश्वर. आपलं जीव त्याच्या पायाखाली त्याची पीडा दूर करावी. अशा प्रकारचं जीवापुरीच भूते सर्वेंदया गौरवे पडियंती. आपल्या जीवापेक्षा महाराज हे जीव काय होतात त्याला आवडतात. आपला प्राण गेला तरी चालेल पण दुसऱ्याचं हित झालं पाहिजे. ऐशे जे कारुण्य पूर्ण त्या नावदया संपूर्ण. आता मैत्रीचे लक्षण असाधारण ती ऐका नाही. असं कारुण्य ज्याच्या अंतकरणात असतं तिला दया असं म्हणावं. हे दयेचं काय आहे, लक्षण आहे. आता मैत्री कशाला म्हणावं, कारण कशा करता सांगितली. मैत्री, दया, मैत्री आणि विनम्रता, विनता हे तीन ज्याच्या जवळ असतील त्याला शरण जावं. याच्या करता साधूला शरण जावं, त्याची संगती करावी असं पहिलं सांगितलं की साधू संगती, सत्संगती, असत संगती करू नये. पण मग सत्संगती कोण्या संगती, कोण्या माणसाच्या संगतीत राहिलो म्हणजे तर अशी दया ज्याच्या जवळ येतो काय आहे, मग संत आहे आणि त्याची काय करावी, संगती करावी. अशा प्रकारचं आहे. आता मैत्री कशाला म्हणावं ऐका. त्या मैत्रीचं यथार्थ लक्षण. सर्व भूताचे ठाई सुहृदा वाचून तुझे नाही, तरी न करिताची मैत्री पायी ठाईचे ठाई आलो. सर्व भूताचे ठाई सर्व जे प्राणी मात्र आहे, सर्व जे जीव आहेत महाराज, त्या जीवाच्या ठिकाणी सर्व भूताचे ठाई सुहृदा वाचून दुसरे कोणताही असतो तो माणूस आपल्या सुहृद आहे, तो माझा आहे, माझ्या जवळचा आहे, तो माझा संबंधी असं ज्याला वाटतं की तो काय आहे, माझा आहे, तो माझा आहे असं ज्याला वाटतं. तरी न करिता मैत्री पायी ठाईचे ठाई आलो की त्याला मैत्रीत्व करायचीच गरज नाही. त्याचं ते आजची विचाराचंच काय आहे, मित्रत्व. अरे आपलं मित्रत्वाचं आपलं म्हणणं काय, माझा आहे, माझा आहे अशा प्रकारचं आहे. जे विषय वियोगी न विठे नाना विकल्पी न तुटे आर्या परम संकटे मैत्री नेते पाटे विषय वियोगे न विटे. महाराज विषयाचा वियोगानं जी विटत नाही ती मैत्री. विषयाच्या वियोगाने जी काय होत नाही, विटत नाही. महाराज विषयाचा वियोग झाला रे झाला की मैत्रीत वीट आला. काहीतरी संसारात जे जे मित्रत्व म्हणून ते सगळं मित्रत्व काहीतरी त्याच्या पाठीमाग काय स्वार्थ आहे. काही ना काही संबंध तसेच सगळं तसंच. जी वियोगानं विटत नाही, नाना प्रकारचे विकल्प घुसले तर ती तुटत नाही. नाना प्रकारचे विकल्प मनात घुसले तरी ती मैत्री काय होत नाही, तुटत नाही. पण विकल्प काही विकल्प घातला आर्या परम संकटे मोठं संकट आलं तरी मैत्री नेते पाठी सदाग्राह्य. तरी महाराज ती मैत्री नेता पाठानं म्हणजे जास्त दृढ होते संकटात ती तुटत नाही. अशा या नाव गा मित्र भाऊ प्राण गेली या ना तुटे पहावो नाही का नाही. देखता संकल्पांत काळ गाव मित्र समुदाव एकवटे की या गाव ना याला कोणता भाव म्हणतात, मित्र भाव म्हणतात. आणि असा त्याचा भाव सगळ्या जीवावर झालेला असतो. सगळे जीव माझे काय आहे, मित्र येत. हे विश्वची माझे घर, वैष्णवांचा सगळे माझेच मित्र येत. अशा प्रकारचा त्याचा भाव झालेला असतो. ऐशी श्रद्धा निज स्थिती श्रद्धा उपजे सर्वाभूती. त्या श्रद्धेची उत्पत्ती यथा निघू. असं आचरण करत असताना दया अंतकरणात आली, मित्रत्व भावाला. मग असं चालत तिथं काही श्रद्धा निर्माण व्हायला लागते. हळूहळू महाराज याचा असं एकदम लक्षण दिसत नाही, पण हळूहळू काय होते ते लक्षण चित्तात बदल होत जातो. सारखं करत राहिले की चित्तात बदल होतोच. एकदम होत नाही, एकदम होणारही नाही. कसं काय होईल, एकदम हळूहळू औषध घेत राहिले की रोग काय होत जातो,
जात राहतो. मित्रभाव, अशा प्रकारचा मित्रभाव तिथे निर्माण झाला. असं आचरण करत राहिलं की श्रद्धा उच्च सर्व होती. सगळ्यावर काय होते मग भूतमात्रावर माझा भगवंत आहे अशी श्रद्धा होती. त्या श्रद्धेची उत्पत्ती नियता निवृत्ती सांगेल. आता ती श्रद्धा कशी ते सांगतात. पहिलं दया सांगितली, दुसरं मित्रपणा सांगितली, मित्रत्व भाव सांगितला, आता श्रद्धा सांगताय. नवल श्रद्धेचे लक्षण ब्रह्ममुंगी समसमान तरी यथोचित विधान सर्वसाधारण सुकेला. श्रद्धा त्यालाच म्हणतात आमची देवावर श्रद्धा आहे. आमची देवावर काय आहे? देवावर श्रद्धा आहे. काय लक्षण आहे त्या श्रद्धेचं? तर श्रद्धेचं लक्षण सांगतंय मुंगेपासून ब्रह्मदेवापर्यंत समान भाव असणं. याचं नाव काय आहे? श्रद्धा. माझा भगवंत आहे, मुंगे आणि राव आम्हा सारखं आहे सगळं. काय आदिमशक धरून वरी ब्रह्म करोनी आदिमशक धरोनी. ब्रह्मापासून देवापासून चिलटापर्यंत मुंगेपर्यंत अशा प्रकारचं. तर यथोचित दान सर्वथा दान चुकेला. सगळ्याशी सारखा व्यवहार करतो तो, त्याच्या व्यवहारात चूक घडत नाही. अर्घ्यपादादी पूजन सकळ दान आणि सन्मान हे महाराज काय साधूचं असंच असतं बघा. फक्त माळी महाराज एका गावात बसले. महाराज खूपच अधिकारी महात्मा होते. नेहमी त्या गावात जायच्या कथा असायच्या. प्रेमाचं गाव. बसले आसनावर तसा ब्रह्मचारी संन्यासी महात्मा त्यांचं असं बसले. ती योग केलेलं आलं त्या गावातलं. मग बाबा काय चाललंय असं ते विचार येणार. आणि गेलो त्याच्याच आसनावर बसलो. गेलेलं त्याच्याच आसनावर बसलो. आणि मग ते काय त्यांनी काय केलं, थोडे सरकले, पुन्हा त्याला जास्त जागा करून दिली. म्हणजे मांडी घालून बसलो. मोकळी जागा मिळाली. मग बाबा काय चाललंय काय नाही असं तसं. कुठून गोवर्धनातून आले का? गोवर्धनून आले का? ते गोवर्धनून गेले नव्हते. ते पण म्हणजे हो गोवर्धनातून. बर 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 बाबा गोवर्धनातून आले. हो मग काही कमी म्हणजे काही कमी आहे का? म्हणजे बाबा तुमच्या आशीर्वादात काही कमी नाही. आपला आशीर्वाद आहे सगळं भरपूर आहे. बरोबर येऊ मग या. गेले. मला ते गेल्यावर राजेंद्र दास महाराज त्यांचे शिष्य होते तिथं. ते म्हणले बाबा ते गेलेला माणूस होता. ती म्हणजे मग नाही कळाला. तुला कसं काय कळालं? अहो ती म्हणजे वास येऊ लागला. त्या वासाहून म्हणजे तुमच्या याच्यावरून तुम्ही त्याला जागा करून दिली. त्याला म्हणता तुमची कृपा. ते म्हणजे गेलेला होता का? म्हणजे येऊ दे. पण एक गोष्ट चांगली झाली. म्हणजे काय झालं, 3 वेळेला त्याच्या तोंडातून गोवर्धन शब्द निघाला. त्याचं 3 वेळेला गोवर्धन शब्द निघाल्यामुळे त्याचं निश्चित कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. काय साधूची, काय विचार आहे साधूची. की प्यालेला काय असं पण माझ्या जवळ आला म्हणून त्याच्या मुखातून काय निघाला? गोवर्धन निघाला. ते महाराज होते. महाराज तुमचं नाव आठवत नाही मला. ते राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण भजन करायचे. राम सीता म्हणलं की दगड मारायचे. खूप अधिकारी महात्मा होते. कोणी जर राम सीता म्हणलं तर शिव्या द्यायची दगड. आता ते काय असते मला ज्याच शिडी ते लोक काय करतात मुद्दाम. त्यांनी आता सुरुवात कशी केली असेल, एखाद्या लेकरं कोणीतरी राम राम म्हणलं, पुन्हा राम राम म्हणलं तर शिवाय सुरू झालं. एकदा झालं मग ते लेकरांनी पहिल्यांदा चिडवायचं. लेकर मागत त्यांच्या सीताराम सीताराम सीता वितरड हाणायचे, शिव्या द्यायच्या, माग पळायचं. मग माणसंही म्हणू लागली सीताराम सीताराम सीताराम. ते ब्रह्मज्ञानी महात्मा त्यांनी मला ते आले म्हणले एकांतात म्हणले महाराज तुम्ही ब्रह्मज्ञानी आहात. राम सीता आणि राधा कृष्ण एकच आहे तुम्हाला माहित नाही का? राम सीता म्हणलं काय आणि राधा कृष्ण म्हणलं काय? तुम्ही रामकृष्ण सीताराम म्हणल्यावर तुम्ही सीता राग काय होतो तुम्हाला? ते म्हणजे राग कोणाला येतोय? अरे आपला थोडासा राग दाखवला तर तितकं त्याच्या मुखातून सीताराम निघते. आपण राग जर दाखवला चिडवायच्या निमित्तानं का होईना पण त्याच्या मुखातून काय निघाले? दिवसभर म्हणे लेकरं तिकडे शाळा गेला काम नसलं की माझ्याच मागे हिंडायचे सीताराम सीताराम. अरे लोक काही म्हणतील सीताराम. आपल्या थोड्याशा याच्यामुळे त्यांच्या मुखातून काय निघायले? नाम निघायले. मला दया करणं हेच अशी दया आहे साधूची. सहज बोलणे आणि मग नाही तर मग करोनी सायास. याला म्हणतो करोनी सायास शिकविती. करोनी सायास शिकविती. अशा प्रकारचे एकदा जरी मुखाला नाव आलं तर ते नाव पुढे त्यांचा काय करून देणार आहे? फायदा करून देणार आहे. अशा प्रकारचे
आता श्रद्धेचं लक्षण सांगत असताना नाथ महाराज सांगताय सगळ्या जीव मात्र विषयी समान भाव, सगळ्या विषयी सारखं वागणं हे त्यांचं काय असतं. अशा प्रकारची त्याला श्रद्धा म्हणतात. ऐशात रतानी अर्घ्यादी पूजन सकल दान आणि सन्मान हे श्रद्धा ब्राह्मणी संपूर्ण एकाशी जाण अन्न मात्रची अर्घ्य करणं, पूजन करणं, दान देणं, सन्मान करणं ही ब्राह्मणाच्या ठिकाणी श्रद्धा. समजा एखाद्याची श्रद्धा आहे ब्राह्मणाच्या ठिकाणी अन्न देणं वगैरे देणं, त्याला दान देणं, एखाद्या दान अन्न मात्रची. काय मग पूजा बिजा काय नाही, फक्त पंक्तीला काय घालायचं, जेव घालायचं. एका अन्न आच्छादन, एका ते कोरडे कण तृण आणि जीवन एका पण पायी येत होती. काही अन्न, काही वस्त्र, काही कोरड धान्य, काही गवत, काही पाणी, अशा प्रकारे येथोचित जेणे ज्याशी सुख संपूर्ण तेथे करी उचित श्रद्धे जाण, अनुचित श्रद्धेचे विज्ञान दुःखकारी संपूर्ण सर्वार्थी. याचा अर्थ भेद पाडून ते वेगळं वेगळं देतात असा नाथ महाराजाचा अर्थ नाही. ज्याला पाणी लागलं त्याला तेवढ्याच श्रद्धेनं पाणी, ज्याला धन लागलं त्याला तेवढ्याच श्रद्धेनं धन, तेवढ्या श्रद्धेनं ब्राह्मणाची पूजा अर्चा करतो, तेवढ्या श्रद्धेनं त्याचंही करतात. नाथ महाराजांचं नुसतं सांगत नव्हते महाराज. नाथ महाराज त्यांच्या चरित्रात येतं पितरपाठ चालू होता आणि ती चालली होती गटार साफ करणं. ते गटार लोक ते गटार घाण साफ करणारे म्हणजे आणि मला ती लेकरं होती बारीक बारीक. तर त्या पितराचा ते स्वयंपाक चालला होता नाथ महाराजाच्या घरात आणि त्याचा वास येऊ लागला ते पंचपक्वान्नाचा. ते लेकरांनी विचारलं आईने वास कशाचा आहे, ते म्हणले याचा आहे. अशा अशा प्रकारचा वास स्वयंपाक चाललाय बाबा. ते म्हणले वास इतका चांगला आहे, ते खायला किती चांगला असेल, आम्हाला मिळेल का. ती म्हणजे पुन्हा म्हणू नका तोंडातून सुद्धा, कारण त्या काळ खूप कशी आपल्याला कशाचं मिळते बाबा, आपल्याला मिळत नाही ते म्हणू नका काही पुन्हा तसं. अरे पुन्हा ऐकलं तर आपल्याला हे ब्राह्मण लोक काय करतील, दंड करतील. महाराज हे नाथ महाराजांना माडी येऊन ऐकलं, वरी होती उभे खिडकीतून ऐकलं, गेले गिरिजा मातेला सांगितलं असं असं ते लेकरं म्हणतात. ते म्हणले भगवान जेव्हा बसवा पण मला ती माऊली होती, मी ब्राह्मणाला दुसरा स्वयंपाक करेन, ताई माझं पित्र जीव घालायला आणले बोलून सगळ्याच्या सगळं कुटुंब त्यांचं आणि बसविली पंगत वदनी कवळा गेला चालली पंगत. ते होतं बरं. पुन्हा ते खाऊ घातल्याच्या घातल्या जेवले, जेवल्यावर तृप्त झाले. आणि त्या आईच्या चेहऱ्यावर थोडी नाराजी, 2-3 लेकरं घरी होती. नाथ महाराजांनी ओळखलं, सांगितलं बायकोला ए जे उरले ते सगळं काय करा आता या माऊली सोबत बांधून दे. हे शामराव पंतान काय हो आपल्या आधी शूद्र जीव घातले याच्या घरी जेव्हा पुन्हा स्वयंपाकाला बोलवा गेले तर एकही बा म्हणी येते ना. नाथ महाराज होते ते बोलले तुम्हाला एकदा तुमच्या पाया पडतो येता का. नाही नाही म्हणजे तुझ्या घरी येत नाही, तो आमच्या जेव घालायचे नंतर घालायचे होते आमच्या आधी म्हणजे तुमच्या आधी द्यायची इच्छा झाली ते जेव घातलं. तुम्ही बाहेर पोहे फळे खाऊन मस्त तृप्त होतो. नाही म्हणले आता नाही म्हणले तुझ्या घरी जेवायचं, आम्ही नाही जेवणार. नाथ महाराज म्हणजे विचार करा नाही जेवायचं म्हणजे नका जेव, नाही जेवायचं नका जेव. नाथ महाराज म्हणजे तुम्ही नाही तर तुमचे बाप. यातला वाड्याचा दरवाजा लावून द्यायचे बाप ना आजी पंचत जटच आणली बसवले महाराज लाईन बसवल्याचे लाईन आणि चांगलं महाराज मंत्र म्हणणं वाहत चालली, मंत्र म्हणणं चालली. महाराज बामण होते कुठले बामण आणले, कारण हे वेदाचे मंत्र येत नाही, सामान्य येत नाही, हे बामण कुठले येतो. एक जण होता मला जाऊन पाहिजे मला तो त्या दरवाजावर चाळा वरून असं त्या खिंडीतून पाहिलं असं नेमकं त्यानं पाहिलं तर त्याचाच बाप दिसला. तो असं विनोदन सांगतात काय तो उतरला ते सांगायला नाही गेला मा बापाला, आधी माईकडे गेला मला कुकला मा बापाला. म्हणजे सगळेच पितरच काय केले, सगळ्याचेच पितर जेव घातले. पण अगोदर इच्छा झाली ना तर मग ब्राह्मणांची तसा काही मनात भावना, जेवढ्या श्रद्धेनं ब्राह्मणाची पूजा दान अर्घ्य तेवढ्या श्रद्धेनं ज्याची गरज येते काय करणं देणं. अशा प्रकारे जेणे ज्याशी सुख संपूर्ण ते करी उचित श्रद्धे दान. ज्याला ज्याच्यातून सुख मिळतं त्याची ती इच्छा श्रद्धेनं तो काय करतो महात्मा पूर्ण करतो. अनुचित श्रद्धेचे विंदान दुःखकारी आणि अनुचित श्रद्धेच्या विरोधात काय आहे दुःख देणं हीच खरी काय आहे अश्रद्धा. ऐका देवावर श्रद्धा.
आमची लय पांडुरंगावर श्रद्धा आहे आपण म्हणतो महाराज दुसऱ्याला दुःख देणं हीच अश्रद्धा आहे आणि दुसऱ्याला सुख देणं हीच खरी काय आहे श्रद्धा. पापाच्या आणि पुण्याच्या व्याख्या सुद्धा तुकोबारायांनी हेच केल्या. पुण्य ते परोपकार, पुण्य परोपकार पाप ते परपीडा आणि कना हे जोडा जायासी. जेवी ब्राह्मणा वाढिले तृण, गायीस वाढिले मिष्टान्न, श्वानाशी बैसने सिंहासन, साधूशी आसन थारोळा, व्याघ्राशी पडिल्या लंगन, त्याशी अर्पू नये गोदान, गाय गातल्या संपूर्ण, तैल भंजन करू नये, होका देह इंद्रिय जरी येते तरी जिव्हा कर्म नव्हे नाके, तेवी एक भूतात्मा भूतवेके, उचितोन्मुखे याचावा. या ओळीतून पुन्हा सांगितलं की ज्याच्या करता जे योग्य आहे त्याच्या करता ते करावं. अनुचित करणं हे न करणंचे नाही, न करणं बरं. अनुचित करण्यापेक्षा न करणं बरं. कसं आहे अनुचित करणं कसं आहे त्याचं नाथ महाराजांनी काही दृष्टांत दिले. गायी जेवी ब्राह्मणा वाढीले तृण, ब्राह्मण जेवायला बसले गवताच्या पेढ्या वाढल्या, जेव्हा महाराज घ्या खाली गवत खातील काय. गायीच वाढिले मिष्टान्न, मिष्टान्नाचं ताट केलं कोणाला वाढलं गायीला वाढलं. म्हणजे मिष्टान्नही केलेलेच होते गवतही होतच, पण मिष्टान्न ब्राह्मणाला वाढावं गवत गायीला वाढावं. तर गवत घातलं ब्राह्मणाला आणि मिष्टान्न घातले गायीला. बरं स्वानाशी बैसले सिंहासन आणि साधूशी आसन थारोळा. साधू याला होता आणि कुत्र याला होतं. कुत्र देवच आहे ना आणि साधू मी काय हे कशा करता सांगायचे माहिती का. लक्षात घ्या सगळ्याशी सारखा व्यवहार करणं म्हणजे ज्याचा जो जसा आहे त्याच्याशी तसा व्यवहार करणं म्हणजे सारखा व्यवहार. नाही तर मग सगळ्याशी सारखा. मग कुत्र घेतलं सिंहासनावर बसवलं, साधूला काय केलं बसवलं दारात कुत्र्याच्या जागेवर, यालाही बसवलं त्यालाही बसवलं, पण तो उचित व्यवहार झाला नाही. व्याघ्राशी पडलेल्या लंगन, त्याशी अर्पू नये. महाराज वाघ उपाशी मारायला तरी त्याला गाय नेऊन खाऊ घालावी का, घालू नये, घालू नये. गाय गाजल्या संपूर्ण त्याला व्यंजन करू नये. महाराज अशा प्रकारे काय सगळ्याशी सारखा व्यवहार करावा. सगळंच देव आहे तरी तुकोबरायचं सुद्धा याच्यावर दृष्टांत येतं. तरी सगळ्याशी सारखा व्यवहार तुका म्हणे सर्प विंचू नारायण वंदावी. तुम्हाला सांगू का दुष्टाच्या जवळ साधून न जाणं ही दुष्टावर केलेली दयाची. कस काय दया, कारण दुष्टाच्या जवळ साधू गेला दुष्ट निंदा करणार आणि संत निंदेचं त्याला काय लागणार पाप लागणार. त्यालाच नऊ जावे तया ठाया तसे घातया दुर्बळाचा. म्हणून संतान तिथं जाऊ नये, कारण दुर्बळाचा विचाराचा काय होतो संत शिरो नाही सन्मान परी पडे द्वार अविरितो, म्हणून जाऊ नये. काय करायचं अग्नीचे सौजन्य शीत निवारण पालवी बांधून येता नाही. अशा प्रकारचे नाही का नाही. म्हणून महाराज साधू रामदेव महाराज सुद्धा म्हणतात अकल्प आयुष्य हवे दया कुळा माझी या सकाळात. मग येतो काही दया आहे का एकाला मरावं एकाला अकल, तर त्याचं कारणच ते आहे दुष्ट जर जगलं तर पाप वाढल आणि याला पाप किती जन्म भोगावं लागेल. साधूची दयाचे साधकाचा मायबा दरुषाने ही साधूची काय दयाचे. अशा प्रकारची महाराज साधू सगळ्यावर काय करतात दया करतात. नाही तर मग करिता यथोचित अर्पण जरी क्रिया दिशे भिन्न भिन्न तरी अंतरश्रद्धा अभिनय मुख्य लक्षण. अरे बाहेरच्या क्रिया भिन्न भिन्नता दिसेल पण अंतकरणातली त्यांची श्रद्धा काय असते एक असते. याचा अर्थ अंतकरणात सगळे जरी देव असले तरी सगळ्यांशी सारखा व्यवहार त्यांचा सारखाच व्यवहार असतो. तो आतून सारखाच असतो, बाहेरून आपल्या सूत्र दृष्टीने आपल्याला त्यात भिन्नता वाटते. अशा प्रकारचं आहे. बरोबर म्हणतात करिता यथोचित अर्पण जरी होती हुतात्मा अभिन्न स्थिती दया मैत्री साधूची भक्ती हेच आतुडी कैशारीती प्रबुद्ध तरती उपाव सांगे. हुतात्मा अभिन्न स्थिती सगळ्या जीवामध्ये भगवंत काय आहे अभिन्न आहे, भिन्न नाहीये. तरी दया मैत्री साधूची भक्ती हेच आतुडी. मग महाराज साधूला
दया मैत्री ही कशा प्रकारची भक्ती प्राप्त होते हे ज्ञानी महात्म्या त्याचा उपाय तुला सांगतो. प्रबुद्ध म्हणजे बुद्धिमान असलेल्या राजा तुला त्याचा उपाय तेच नव श्लोकी श्लोकोक्ती समूळ भागवत धर्मस्थिती प्रबुद्ध सांगे राया प्रती साधकांनी प्रती साधावया. आता ते प्रबुद्ध नावाचे जे महात्मा आहे ते राजाला सांगत आहे. तेच पुढच्या श्लोकातून तुला काय करतो मी त्याचं सविस्तर वर्णन सांगतो. मुख्य भक्ती वगैरे आणि दया ही साधना कशामुळे प्राप्त होती त्याच्याकरता साधन वगैरे काय करावं लागतं त्याचा विचार आपण उद्याला करूया. 9 वाजता बरोबर प्रवचनाला सुरुवात होईल. कुंडली कवि हरी विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु